आणि ते आभार एवढ्यासाठी मानणार आहे की माझ्या रूपानं आपण आमच्या पूर्व भागाला लातूर शहराचं महापौर पद दिलं, त्याच्याबद्दल आमच्या तमाम पूर्व भागाच्या वतीनं आपले मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. बंधूंनो, आपण बघत असाल मंचावर बसलेले सगळे आमचे सहकारी नेते, आमचे मान्यवर, या मंचावर 18 पगड जातीचे प्रतिनिधी तुम्हाला दिसून येतील. काँग्रेस पक्षानं काय केलं हे विचारणाऱ्याला आपण सांगितलं पाहिजे. आता रघुनाथजी म्हणाले की विकास पैशात मोजायचा का, तर विकास ह्याच्यात मोजायचा की कुठल्या जाती घटकाला, कुठल्या जाती समूहाला मुख्य प्रवाहात, मुख्य धारेमध्ये काम करायचं प्रतिनिधित्व मिळालं. आणि आपण जर नजर फिरवली तर असा एकही जाती घटक नसेल ज्या जाती घटकाला देशमुख परिवारानं, पर्यायानं, काँग्रेस पक्षानं प्रतिनिधित्व दिलेलं नाही. आणि प्रचार करत असताना आमचं आता नेहमी सांगणं आपल्याला राहणार आहे की प्रचार करत असताना विरोधकांच्या प्रश्नाची उत्तरं देण्याची गरज नाही. आता थोडं आपल्याला काँग्रेसचे जुने गुण झटकून, म्हणजे सहनशीलतेचं गुण झटकून आता शिवसेनेची ऊर्जा आपल्याला घ्यावी लागेल. आणि प्रश्नाचं उत्तर देण्यात वेळ घालू नका, तर उलट त्यांना प्रश्न विचारण्यामध्ये आता त्यांना गुंतवून ठेवा. आपल्याला जर विचारलं तुम्ही काय केलं, उलट त्यांना विचारा की तुम्ही काय केलं. आणि हे सांगत असताना आपल्याला छाती ठोकपणे सांगता आलं पाहिजे की काँग्रेसनं काय केलं, तर काँग्रेसनं देशामध्ये पहिल्यांदा महिलांना सिटी बस दिली. काँग्रेसनं काय केलं, तर 3 वर्षात शादीखान्याचा नारळ फोडलं आणि शादीखानाचा खुला केला. आजही त्यांनी सुरू केलेला शादीखाना अर्धवट अवस्थेत आहे, आजही त्याला निधी उपलब्ध झालेला नाहीये. तुम्हाला विचारलं काँग्रेसने काय केलं, त्यांना तुम्हाला सांगता आलं पाहिजे. सम्राट चौक ते रिंग रोड स्क्रॅप मार्केटचा रस्ता काँग्रेसने केला. शाहू चौक ते संजय नगर लेबर कॉलनी मधला रस्ता आपण केला. त्या भागामध्ये नव्या पिण्याच्या पाईपलाईन टाकल्या. केवळ 2.5 वर्षामध्ये साहेबांच्या नेतृत्वामध्ये 50 किलोमीटर पाण्याच्या पाईपलाईन टाकल्या. तेव्हा आज प्रत्येक दारामध्ये, पूर्व भागामध्ये प्रेशरनं दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी आपण देऊ शकलेलो आहोत. आणि कधी कधी आपण सांगायला कमी पडतो. केवळ 5, 6 आणि 4 या प्रभागाचाच उल्लेख केला तर साधारणतः 40 कोटी रुपयाचा निधी आपल्या 3 प्रभागामध्ये आलेला आहे. आणि हा निधी उगा असाच येत नाही. अशोक काका, बरेचदा आपण मुंबईला निघालो की म्हणतो, विचारतो पाहुण्या रावळ्याला, निघाला का बाबा, रेल्वे स्टेशनला पोहोचला का, तो म्हणतो हो पोहोचलो, डब्यात बसलो. दुसऱ्या दिवशी सकाळी विचारतो पोहोचला का मुंबईला, तो म्हणतो हो पोहोचलो. याचा अर्थ असा नसतो की त्या डब्याने त्याला पोहोचवलं. त्या डब्याच्या पुढे जे इंजिन आहे त्या इंजिनने त्याला तिथं पोहोचवलेलं असतं. आणि आपण सगळेजण भाग्यवान आहोत की आपल्याकडे विकासाचं इंजिन आहे. कुणी म्हणतात आमच्याकडे सिंगल इंजिन आहे, कुणी म्हणतात डबल इंजिन आहे. आता आमच्याकडे तर ट्रिपल इंजिन आहे. एक इंजिन अमितजी देशमुख साहेब आहेत, दुसरं इंजिन तुम्ही सगळ्यांनी जोडलं शिवाजीरावजी काळगे साहेबाचं, आणि तिसरं इंजिन बूस्टर डोस म्हणून आता सुधाकररावजी श्रृंगारे साहेब आपल्यात आलेले. आणि खो खोच्या खेळामध्ये मोहित भैया आपण खेळाडू आहोत. खो खोच्या खेळामध्ये आपला एक गडी तिकडे जातो आणि सगळ्याला शिवून येऊन जेव्हा आपल्याकडे येतो त्यावेळेस सगळे पुढचे बाद झालेले असतात. तसं काम सुधाकर श्रृंगारे साहेबांनी आपल्यासाठी या ठिकाणी केलेलं आहे. आणि खरंच मलाही, आम्हाला अक्षरशः अंगावर शहारे आले ज्या दिवशी मंचावर आपण श्रृंगारे साहेब आलात. त्या दिवशी आमच्या नेत्याचं मोठेपण तर आम्हाला लक्षातच आलं, पण तुमच्या मनाचा, तुमच्या विचाराचा खुलेपणा सुद्धा आम्हाला त्या दिवशी अनुभवता आला. आणि खरंच वाटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जपणाऱ्या पक्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खरा अनुयायी आज आमच्या नेत्याच्या बाजूला बसल्याचं पाहून आम्हाला खरोखरच त्या ठिकाणी आमची छाती भरून आली. विकासाच्या बाबतीत सांगायला आपल्याला खूप काही आहे मित्रांनो. अल्पसंख्याक समाजाला आपण त्या ठिकाणी वसतिगृहासाठी जागा दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्याय भवनामध्ये 100 मुलींचं वसतिगृह उद्घाटनाला तयार आहे. सिद्धेश्वर देवस्थानमध्ये वारकरी भवन त्या ठिकाणी उभा राहिलेलं आहे. 40 खोल्याचं ते वारकरी भवन आणि त्याच्यासोबत सुसज्ज हॉल त्या ठिकाणी दिलेला आहे. आता तीर्थक्षेत्र विकासामधून 2 कोटी रुपये तीर्थकुंड पुनर्जीवनाला त्या ठिकाणी दिलेलं आहे. केशवराज मंदिराला साहेबांच्या काळामध्ये दिलेलं आहे. आपल्याला आठवत असेल गरुड चौक ते पूर्व भागाला आपले जे मुख्य आपली हृदयवाहिनी समजतो आपण, छत्रपती शाहू चौक ते विवेकानंद चौक,
हा रस्ता सुद्धा आपल्या काळामध्ये आपण त्याचं 4 पदरी डांबरीकरण करून घेतलेलं होतं. आपलं सरकार आल्यावर 1 ते 1.5 महिन्यामध्ये साहेब त्याचं डांबरीकरण तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी होऊ शकलं होतं. त्यामुळे खूप काही सांगता येईल, म्हणजे सांगण्याचा स्टॉक एवढा आहे की ते सांगत बसलो तर पुढच्या वक्त्याला वेळ मिळणार नाही. पण एकटा वेळ खाऊन पुन्हा त्यांची नाराजी ओढून घ्यायची नाही. जसं तुमचं मत लागणार आहे तसं प्रचाराला हे पाहुणे सुद्धा लागणार आहेत. त्याच्यामुळे मी माझं भाषण आवडतं घेणार आहे. पण आपल्या सगळ्यांना एकच विनंती करणार आहे, फक्त 15 दिवस आपल्या हातात आहेत. या 15 दिवसामध्ये जीवाचं रान आपण केलं पाहिजे. रक्ताचं पाणी झालं हरकत नाही, पण या 15 दिवसामध्ये घराला वेळ देऊ नका, काही नाही. या 15 दिवसात स्वतःला प्रचारामध्ये असं झोकून द्या की महाराष्ट्रानं पुन्हा तुमच्याकडे बघितलं पाहिजे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवणारे कार्यकर्ते नेमके कसे आहेत हे बघायला महाराष्ट्रातून लोक तुमच्यापर्यंत आले पाहिजेत. असं काम तुमच्या हातून घडलं पाहिजे. काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही सांगतोय की 25 कोटीचा विकास झाला. मी तर म्हणतो की 25 कोटीचा विकास हा आकडा नगण्य आहे. बियाणी साहेब, एखाद्या घरातला एक जीव वाचला तर आपण म्हणतो की लाख मोलाचा जीव वाचला. मला सांगा, ज्या माणसानं कोविडमध्ये हजारो नाही लाखो जीव वाचले, त्या जीवाची गणना तुम्ही किती कोटीमध्ये करणार आहात? ज्यावेळेस भाऊ भावासाठी येत नव्हता, ज्यावेळेस बाप मुलासाठी येत नव्हता, मुलगा आईसाठी येत नव्हता, त्यावेळेस आपल्या लातूरला सुरक्षित ठेवण्याचं काम हे आपले नेते आदरणीय अमितजी देशमुख साहेबांनी केलं. आणि मला गर्व आहे त्या नेत्याच्या सोबत काम केल्याचा, की त्यांनी फक्त लातूरला सांभाळलं नाही तर वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून महाराष्ट्राला ज्या नेत्यांनी सांभाळलं त्या नेत्याचे आम्ही कार्यकर्ता आहोत हे सांगायला सुद्धा आम्हाला गर्व वाटतो. त्यामुळं गोरगरीब असेल, दलित असेल, सवर्ण असेल, 18 पगड असेल, ओबीसी असेल, प्रत्येक बांधवाला माझी विनंती आहे की त्यांचे हात बळकट करण्यासाठी पुढचे 15 दिवस अहोरात्र परिश्रम करा. आणि प्रत्येक कार्यकर्त्यानं आपल्याला दिलेलं काम सोडायचं नाही, बूथ सोडायचं नाही. आपल्या बूथवर किती लीड येते हे सुद्धा आपल्याला दाखवायचंय. कारण मी सांगितल्यासारखं निवडणुका येत आहेत, पुढे आपल्याला सुद्धा तिकीटं पाहिजेत. कोण किती लीड दिले त्याच्यावर आपल्या सगळ्यांची तिकीटं ठरणार आहेत. त्यामुळे तुम्ही प्रत्येक जणांनी ही जबाबदारी आपली आहे असं समजून कामाला लागा, एवढीच मी विनंती करतो. साहेबांना विजयाच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देणं थोडंसं जास्त होईल, पण एवढंच तुम्हाला विनंती करतो साहेब की मुंबईतला मंत्रालयातला चांगला बंगला आत्ताच बघून ठेवा, चांगली केबिन आत्ताच बघून ठेवा. कारण आम्ही एवढे सगळेजण आलं तर तिथं बसायला आम्हाला जागा मिळाली पाहिजे, एवढीच विनंती तुम्हाला करतो. आणि राष्ट्रवादी, शिवसेना, शेकाप, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.